तर चला बघा, एकदा मी पुन्हा सांगून देतो तुम्हाला, ठीक आहे, पाहून घ्या. ठीक आहे, लगेच जणांना समजलेलं नाही आहे. ठीक आहे, एकदा बघून घ्या. ठीक आहे, चांगलं आहे ना. चला, तर आपण बघूया की सरफेस टेन्शन रिलेशन कशामध्ये बघतो आपण. रिलेशन बिटवीन, बोला ना, सरफेस टेन्शन अँड, बोलो, सरफेस एनर्जी. तर सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मधलं आपण रिलेशन बघूया. ठीक आहे, तर कसं आहे ते बघून घ्यायचं. ठीक आहे, रिलेशन. हां, तर चला, काय आहे आपलं एक अशी आपण काय घेतलं एक पहिली गोष्ट, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला सांगा मला. काय आहे सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला? काय आहे सांगा पटकन. हां, सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू सरफेस फोर्स डिवायडेड बाय लेंथ. जमलं का? याचे युनिट्स काय आहे सांगा तुम्ही मला. न्यूटन पर मीटर आहे, बरोबर आहे, लक्षात आहे. ठीक आहे, न्यूटन, कारण की फोर्सचे युनिट न्यूटन आणि लेंथचं युनिट मीटर. डायमेन्शन काय येणार सांगा बरं. फोर्सचे डायमेन्शन काय राहते? m पॉवर 1 l पॉवर 1 t पॉवर -2. आणि लेंथचं डायमेन्शन काय असते? l पॉवर 1 l पॉवर 1 l पॉवर 1 कॅन्सल. काय झालं? m पॉवर 1 l पॉवर 0 t पॉवर l पॉवर 0. काऊन? कारण की l काय जाते आपली सांगा, कॅन्सल आउट झालं. समजलं हे गोष्ट? समजलं? एवढा समजलं तुम्हाला? हां, सरफेस टेन्शन का असते बेटा? एकाच प्रकारची का असते? कशामुळे तयार होते? पाण्याच्या सरफेस लेअर, जे माहिती ना, वरची जी परत असते पाण्याची, सरफेस वरची जे परत असते त्याच्यामध्ये काय होते सांगा बरं. काय होते? एक टेन्शन निर्माण होते, एक तणाव, एक स्ट्रेस निर्माण होते. समजलं? ती कशासारखी? एका प्रकारची काय करते? एका प्रकारची थिन मेम्ब्रेन म्हणजे समजलं ना, एक पतलीशी पन्नी किंवा पतलीशी एक परत असल्यासारखं काय करते? परत म्हणजे समजते ना, लेअर, एक पतलीशी लेअर असल्यासारखं बिहेव करते. समजलं इतका? जर तुम्ही त्याच्यावर तुम्ही कधी पाहिले असाल, कधी जेव्हा ते स्विमर राहते ते डाईव्ह मारते, माहिती आहे? स्विमर डाईव्ह मारते, तो कसं मारते? असं सरळ मारते, असं हात जेवढा घेते आपल्या, आहे ना, आणि सीधं असं नाही का, सीधी डाईव्ह मारते, आहे ना. कधी अशी हॉरिझॉन्टल डाईव्ह मारताना स्विमर पाहिले का? असं फटाकसे छपाकसे पाण्यावर पडलं, छपाकसे पाण्यावर पडलं आणि पाहिले का त्याला? जसं छपाकसे तो पाण्यावर पडेल तर का होणार? त्याच्या बॉडीवर का होणार? बहुत जखम होणार आहे. समजलं इतकं? काहून? पाणी कसं असं वाटते का आपण रोडवर पडलो का काय का? जसं ते नाही का वरून ते माहिती ना, ते असं स्टँड राहते वरतं, खाली का असते बघा, आपला खाली स्विमिंग पूल असते आपला, आहे का नाही. हां, वरतं एक असं बहुत मोठा स्टँड राहते आणि त्याच्यावर एक प्लॅटफॉर्म राहते, माहिती आहे? त्याच्यावरून तो का करते? डायव्हर का मारते? छलांग मारते. तो मारताना कसं एकदम बिलकुल बघा, हात खाली एकदम, बॉडी पाय काय असं बिलकुल एकदम त्याचे वरच्या साईडला असं डाईव्ह मारते, एकदम स्ट्रीमलाईन बॉडीमध्ये डाईव्ह मारते, आहे ना. काहून? कारण की सांगा, काहून मारते? कारण की तसं डाईव्ह मारल्याने त्याचा जो एरिया राहते तो काय होते? कमी होते, आहे ना. आणि कमी एरिया असेल तर तो काय करू शकते? पाण्याला लवकर पेनिट्रेट म्हणजे पाण्याच्या अंदर जाऊ शकते तो. समजले का? जर तो असा डाईव्ह मारायला जाईल, असा फ्लॅट जर तो पडला त्याच्यावर, फ्लॅट म्हणतो ना आपण, समजलं, असा फ्लॅट जर पडला तर का होऊन जाईल? बॉडीचा एरिया का राहणार? त्याच्या जास्त एरिया राहणार, आणि जास्त एरिया राहणार त्याच्या बॉडीवर इम्पॅक्ट बी का पडेल? त्याच्या जास्त पडेल. असं वाटेल का तो रोडवर पडला का काय का? पडत तर तो पाण्यावरच आहे, पण असं वाटेल, असं चोट लागेल त्याला, अशी जोरदार चोट लागेल का? असं वाटेल का त्याच्या का होते? पाण्यावर, रोडवर, कॉन्क्रीट माहिती आहे? रोड कसं जे राहते, कॉन्क्रीट आपलं बघा, बाहेरचा रोड कसा आहे ना, कॉन्क्रीटचा रोड आहे ना, तशावर पडल्यासारखं वाटत, बहुत जोरदार झटका लागेल त्याला. ते समजलं का? म्हणून कधी पाण्यामध्ये डाईव्ह मारताना तो कसं मारते? असं स्ट्रीमलाईन बॉडीनं मारते. स्ट्रीमलाईन माहिती आहे का तुम्हाला? आहे ना, असं फटसे असं एकदम अंदर गेला पाहिजे बिलकुल तो. समजलं? एकदम नॅरो नाही का, नॅरो शेप एरिया घेऊन का गेला जातो पाहिजे, तो आत गेला पाहिजे तो, बरोबर तसा. समजलं का? ठीक आहे. तर आठवण ठेवा. तर पाण्याची जी वरची लेअर राहते ती कशी राहते? एका प्रकारची थिन मेम्ब्रेन म्हणजे एक पतलीशी परत असल्यासारखा बिहेव करते. समजलं का? त्याच्यामध्ये खूप का राहते? टेन्शन राहते. समजलं का? ठीक आहे. तर आता इथं बघूया. आणि तो सरफेस टेन्शन हमेशा का करते? एरियाला का करते सांगा? एरियाला का करण्याचा प्रयत्न करते? मिनिमम करण्याचा, एरियाला मिनिमाइज करण्याचा प्रयास करते. कोण रे बाबा? आपला सरफेस टेन्शन. मी का म्हणता लक्षात येतात तुम्हाला? हां, म्हणून बघा, आपले जे ड्रॉप राहते, लिक्विडचे ड्रॉप म्हणा, आहे ना, किंवा जे पावसाचे पाणीचे ड्रॉप्स म्हणा, ते कसं स्क्वेअर शेपनं कधी पडत नाही. कोणत्याच शेपनं पडतात ते? स्पिअरिकल शेपनं पडतात, कारण की स्पिअरचा एरिया का असते? छोटा असते सर्वात. समजलेत का? स्पिअर शेपनं पडतात. आलेत का लक्षात? नाही समजलं?
समजलं ना इतका? ठीक आहे. म्हणून बबल जेव्हा मी बनवतो तो बबल तुम्ही कोणताही वायर फ्रेम एक नाही का ते तार राहते माहिती ना, ते फुगाफुगवाचा माहिती आहे ना, कोणताही तार घ्या कसंही घ्या, पण तो कसं गोल बबलच निघणार आहे तुमचा. निघताना कसं निघतो स्पिअर शेपनच बबल निघणार, ना की तो रेक्टँगल किंवा नाही तो क्यूब शेपमध्ये निघेल का तो का स्पिअर शेप. कधी करून पाहिले का घरी? नाही करून पाहिले, नसेल पाहिले तर करून पाहायचा. ठीक आहे, करून पाहायचं एखादी दिवशी. नसून पाहिले तर तुम्हाला पाहून घ्या, जा ऑब्झर्वेशन करायचं का कोणत्या शेपनं तो बबल तयार होते. ठीक आहे, तुम्हाला दिसन का तो कोणत्या शेपने तयार होणार? हमेशा स्पिअर शेपनंच तयार होताना दिसणार. ठीक आहे, समजलं इतकं? तर आता आपण बघूया रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. तर चला कसं आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी. हां, चला एक गोष्ट बघूया आता आपण. ठीक आहे, कसं तर चला एक नाही का आपण एक वायर फ्रेम घेतली, अशी वायर नाही का, वायरला असं मोडलं आणि त्याला कोणत्या शेपनं केलं, असं एक रेक्टँग्युलर टाईपनं शेपनं तयार केलं. समजलं इतकं? ठीक आहे. त्याच्यावर एक नाही का असं एक सर्क्युलर शेपनं नाही का, म्हणजे असं रिंग टाईपनं नाही का एक तार बसवला. हा तार जो आहे हा का करू शकते? स्लाइड करू शकते. का करू शकते? स्लाइड लेफ्ट साईडला, राईट साईडला, कारण की हा मुवेबल आर्म आहे. हे आर्म कसं आहे बेटा सांगा बरं? मुवेबल आर्म आहे. मुवेबल आर्म आहे. समजलेत का? आणि हे जे जॉईंट्स आहे, हे वाले जे पार्ट्स आहे जे ब्लॅक कलरचे आहेत, हे सर्व काय आहे बेटा? बोला कसे आहेत? नॉन, बोला ना, नॉन मुवेबल आहे. समजलेत का? हां, तर चला एक काम केलं आपण, या तारला घेतलं आणि पाण्याच्या अंदर का केलं बेटा सांगा? जोराने बोलत चला पटापट. हां, याला पाण्याच्या अंदर आपण डीप केलं आणि शांत नाही बसायचं, पटापट रिस्पॉन्स द्यायचा. ठीक आहे. तर पाण्याच्या अंदर डीप केला, त्याच्यावर का चढली? सरफेस का चढली? फिल्म चढली, म्हणजे सोपची फिल्म चढली. सरफेस कोणाची फिल्म चढली? सोप. साबणाच्या पाण्यामध्ये डीप केलं ना पण त्याला, आहे ना, कशाची परत चढली त्याच्यावर? सोपची फिल्म चढली. समजलं? सरफेस फिल्म म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. हां, यात आर्मची जे लेंथ आहे, हा जो रेड कलरचा जो वायर दिसत याची लेंथ काय असेल? सपोज एल काहीतरी लेंथ असेल. समजला? आता सोपची फिल्म चढली तर तुम्हाला माहित आहे का या फिल्मवर का लागते? सरफेस टेन्शन लागू होते. आणि सरफेस टेन्शन मी आताच थोड्या वेळा आधी सांगितलं, तो का करण्याचा प्रयास करते? एरियाला कमी करण्याचा प्रयास करते. म्हणजे आता हा मोठा रेक्टँगल दिसतात तुम्हाला, तर ऐका नाही, त्याला छोटं खिचत नेणार. कोणत्या साईडला खिचणार? राईट साईडला खिचन का लेफ्टला खिचन? हां, ऑब्वियस आहे लेफ्टला खिचन. लेफ्टला खिचल्यानं त्याचा एरिया का होणार आहे? का होणार आहे बोला? कमी होणार आहे. एरियाला कमी होणार आहे. तर मग हा जो वायर फ्रेम आहे ना, तो असा एरिया याचा एरिया तो हा या साईडला जाणार आणि याचा एरिया का होऊन जाणार? तुला पटकन कमी होऊन जाईल याचा एरिया. का होणार याचा एरिया? बोला चला. कमी होणार आहे याचा एरिया. गुड. एरिया कमी होऊन जाईल. समजलं? हां, ठीक आहे. तर सपोज या वायर फ्रेमचं नाव होतं का रे बाबा? पी डॅश एस डॅश. समजलेत का? आणि या आर्मचं नाव होतं क्यू आणि आर. सुरुवातीला क्यू आर इकडं होतं आहे ना, पण नंतर ते का केलं? सरफेस टेन्शन का केलं त्याला? या साईडला खिचत नेलं ना. हां, या साईडला खिचत नेलं म्हणजे तो इकडे खिचत जात आहे. इकडे खिचत नेला. कोणत्या साईडला गेला तो मग? आर्म सांगा बरं पटका आपला. लेफ्ट साईडला म्हणजे क्यू आर. ठीक आहे. इथं काय होता? पी डॅश एस डॅश. ठीक आहे. ओरिजिनल त्याची पोझिशन कुठं होती? या साईडला होती. का होतं सांगा बरं? क्यू डॅश आर डॅश या साईडला होती, पण तो सरकत तो त्या साईडला चालला गेला. समजलं? त्या लेफ्ट साईडला चालला गेला. ठीक आहे, लेफ्ट साईडला चालला गेला. ठीक आहे. हां, आता त्याला सरफेस टेन्शनची फोर्स लागली असेल. किती रे बाबा? एफ फोर्स लागली असेल. समजलं इतका? आता हे जे एफ फोर्स आहे, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय असते बाबा? फोर्स पर युनिट बोला लेंथ असते. काय असते फॉर्म्युला? फोर्स पर युनिट लेंथ. समजलं इतका? ठीक आहे. पण आता लेंथ किती साईडनं ऍक्ट होतं सांगा? फिल्मच्या संपर्कामध्ये एअर किती कॉन्टॅक्ट येतं? सामोरून बी एअर येत आहे ना, आणि बॅक साईड म्हणजे सांगा ना, मागच्या साईडनं बी एअर येत आहे ना. समजलं? खुली आहे ना ते फिल्म आहे ना. हां, तर मग किती एरिया? 2 सरफेस आहे याचे खुले, तर मग लेंथ किती ठिकाणून घ्यायला लागेल तुम्हाला? या साईडवरून आणि त्या साईडवरून आहे ना, दोन्ही साईडवरून एरिया लेंथ घ्यायला लागेल. म्हणजे सरफेस टेन्शन टी लिहिणार फोर्स आणि डिवाइड बाय काय लिहिणार? 2L लिहिणार. समजलं इतका? फोर्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करा? 2L तिकडे शिफ्ट करा. म्हणजे काय होतं? टी मल्टिप्लाइड बाय बोला 2L. मिळाला? फोर्स मिळाला. हां, पण जर या वायरला मला ओरिजिनल पोझिशनवर न्यायचं आहे त्याच्या, तर मला फोर्स लावा लागेल. कोणत्या साईडला? ऑब्वियस आहे राईट साईडला लावा लागेल. राईट साईडला. आणि कोणती वाली फोर्स लागेल सांगा माझी? कोणती फोर्स लागेल? किती फोर्स लागेल?
एफ डॅश घेऊन घ्या ना, नाव देऊन द्या एफ डॅश. आणि एफ डॅश कितीच्या मॅग्नेट्यूडची असेल, कितीची व्हॅल्यू असेल त्याला, एफ एवढीच असेल ना, कारण की एफ त्याला लेफ्टला खिचत आहे, आपल्याला वापस ते त्याला त्याच डायरेक्शनला न्यायचं आहे. कोणत्या या साईडला न्यायचं ना, एक्स डिस्प्लेसमेंट करायचं त्याला वापस ते, आहे की नाही. तर मग त्याला कुठं न्यायला लागेल, मग आपल्याला राईट साईडला खिचा लागेल, त्याला खिचा लागेल ना. राईट साईडला खिचताना आपल्याला का खर्च होत आहे, आपली एनर्जी खर्च होत आहे, वर्क होत आहे आपलं, एनर्जी खर्च होत आहे की नाही होत आहे ना. हां, हे का होती त्याची बेटा, लेंथ होती. आणि हे काय सांगा, डिस्प्लेसमेंट एका प्रकारचं काय झालं त्याच्या, हे दिसन क्यू आर आणि आर डॅश क्यू डॅश, हे काय एका प्रकारचं काय सांगा. हा रेक्टँग्युलर पार्ट दिसत क्यू आर डॅश क्यू डॅश, रेक्टँग्युलर पार्ट आहे ना. ही काय त्याची रेक्टँगलची लेंथ झाली, आणि ही काय झाली एका प्रकार त्याची ब्रेथ झाली. जमलं इतकं. चला आता एक काम करेल, एफ डॅश सांगा, एफ डॅश कितीचं लागते बेटा, एफ इतकंच लागते. आणि एफ ची आपण आताच व्हॅल्यू काढलं होतं सरफेस टेन्शनच्या फॉर्म्युल्यावरून. का होती बेटा सांगा बरं, टी मल्टिप्लाइड बाय 12 होतं बरोबर. एफ डॅशची व्हॅल्यू मिळेल टी मल्टिप्लाय 12 आहे ना. हा, आता आपण हे करण्यासाठी आपण जे वर्क केलं, ठीक आहे ना, वर्क जे केलं, वर्कच्या फॉर्म्युला काय सांगा मग, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. किती डिस्प्लेसमेंट झालं बेटा, एक्स डिस्प्लेसमेंट झालं का नाही झालं आहे ना. पण एक्स डिस्प्ले एकाएकी झालं होतं का, थोडं सरकवत नाही लागलं आपल्याला, थोडं सरकत नाही लागलं आहे ना. तर मग फोर्सच्या ठिकाणी मी का लिहिणार बेटा, एफ डॅश तर फोर्स लिहिला, पण डिस्प्लेसमेंटला एक्स नाही टाकेल पूर्ण, ते काय टाकेल dx, कारण की आपण थोडं सरकवत नेलं, तर मग वर्क बी कसं होणार बेटा, थोडंसं होणार. समजलं इतकं. चला आता एफ डॅशची व्हॅल्यू टाका. एफ डॅशची व्हॅल्यू काय होती सांगा बरं, टी मल्टिप्लाइड बाय 12 इंटू बोला dx. आता dx तो होता dx. जमलं इतकं. हे dw, ठीक आहे. आता 2 ला समोर घेऊन घ्या, टी मल्टिप्लाय बाय काय होते एल इंटू बोला dx dw. जमलं इतकं, समजलं ना इतकं. हां, आता एक गोष्ट मला सांगा, याला ध्यानात घ्या की एल इज फॉर लेंथ आणि एक्स म्हणजे काय होतं सांगा बेटा तुमच्या, ब्रेथ. मला सांगा, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ का होते रे बाबा, एरिया होते. आणि ब्रेथ कशी झाली, पुरी ब्रेथ होती का थोडी ब्रेथ होती, थोडी ब्रेथ होती. तर मग थोडी ब्रेथ तर एरिया बी कसा रे बाबा, थोडा एरिया. जमला का नाही जमला, थोडा एरिया. आणि काय झालं dw वर्क. नाही समजलं, अरे बोला, समजलं ना, dw वर्क समजलं ना तुम्हाला, ठीक आहे. हां, तर मग हा झाला वर्क, ठीक आहे. तर मग वर्कचा फॉर्म्युला हा आला. पण हे जे वर्क जे झालं, जसं मी वर्क करत गेलं तसं या फील्डमध्ये का जमा होत गेली बेटा, एनर्जी जमा होत गेली. जसं तुम्ही माहिती आहे धनुष्यबाण माहीत असेल तुम्हाला, धनुष्यबाण आहे का नाही. हां, आता तीर चढवतो आपण आहे ना, आणि त्या तीरला का घेतो आपण सांगा बरं, मागच्या साईडला खिचतो. तीरला कुठे खिचतो रे बाबा आपण, मागच्या साईडला खिचतो. तर या बाणमध्ये या त्याच्या इलास्टिक बँडमध्ये काय होते, एनर्जी जमा होते. कोणती एनर्जी जमा होते म्हणजे कोणती एनर्जी असेल, ऑब्वियस आहे पोटेन्शियल, जे स्टोर्ड होते ते पोटेन्शियल आहे ना. जसं तुम्ही ना हात सोडला तो काय होते, तीर कुठं निघून जाणार तुमचा, समोर निघून जाणार ना, आहे का नाही. म्हणजे काय जमा झाली याच्यात बेटा, पोटेन्शियल एनर्जी जमा झाली होती. नाही समजलं, पोटेन्शियल एनर्जी जमा झाली होती आहे ना, त्यामुळेच तो तीर कुठे झाला, समोर जाऊ शकला आहे ना. तसंच जर मी या आहे ना वायरला मी तिकडे सरकवणार, म्हणजे वायर इकडे वापस गेला, त्या फील्डमध्ये काय जमा होणार सांगा, तुमच्या एनर्जी जमा. आणि जसं मी सोडलं ते वापस कुठं खिचणार, त्याला पुन्हा लेफ्ट साईडला केलं, कारण की सरफेस टेन्शन का करण्याचा प्रयास करते, हमेशा एरियाला कमी करण्याचा प्रयास करते आहे ना. म्हणजे या फील्डमध्ये का जमा झाली, मग एनर्जी जमा झाली ना. इलास्टिक बँड सारखा आहे का नाही आहे, तुम्ही इकडं हाताने सरकवा आणि सोडून द्या, तो कुठं तर तुम्ही हाताने इकडे सरकवा, तर पुन्हा वापस कुठे जाणार, तो पुन्हा लेफ्ट साईडला जाणार, तो खिचत. नाही समजलं. तर म्हणजे हे एनर्जी कोणती एनर्जी होती बेटा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे du. समजलं इतकं. तर मग तुम्हाला चेंज इन पोटेन्शियल एनर्जी काढायचं असेल तर मग काय करायला लागेल, 2t डेल्टा हे करून लिहायला लागेल. हे काय आहे, चेंज इन एरिया ना. कोणता चेंज होता, मोठा चेंज का स्मॉल चेंज, स्मॉल चेंज. तर स्मॉल चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. समजलं. जेव्हा लार्ज चेंज इन एरिया घेत आहे तर लार्ज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. समजलं इतकं. हा रिलेशन आहे कोणामध्ये, रिलेशन बिटवीन कोणामध्ये बेटा, सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. नाही समजलं का नाही समजलं, ठीक आहे. आता याच्या समोरचा आपण टॉपिक बघू. हां, याची जे आहे थेअरी चांगल्यानं वाचायचा, थेअरीच महत्त्वाची आहे याची. समजलं इतका, नाही समजलं बोला, समजलं ना, थेअरी महत्त्वाची आहे याची.
ओके, आता नेक्स्ट बघू आपण थोडंसं. रिवाइज करून देता बेटा, अभ्यास चांगल्याने करायचा पण तुम्ही, का म्हटलं? चांगलं, कारण की या लेसनमध्ये लगेच सारे टर्म्स आहे, बहुत काय टर्म फॅक्टर्स आहे याच्यात. ठीक आहे. हां आता बघूया आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा टॉपिक काढूया. ठीक आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट याच्यासाठी तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस का असते हे माहीत असणं आवश्यक आहे. का असते रे बाबा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? बोला, आत्ताच थोड्या वेळ आधी सांगितलं मी. का असते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू मॉलिक्युल्स. म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल करून का करण्याचा प्रयास करते? एनर्जी घेण्याचा प्रयास करते. समजलं इतकं? तर एनर्जी घेण्यासाठी त्यांनी का घेतात? एकामेकाच्या जवळ येतात, आहे ना. जवळ राहील तर एनर्जी चांगल्या प्रकारे घेता येते, आहे ना. दूर दूर राहील तर एनर्जी चांगल्या प्रकारे घेता येईल का? नाही. तर म्हणून सॉलिडमध्ये पार्टिकल्स कसे राहतात आपले? जवळ राहतात, कारण की सॉलिडमध्ये पार्टिकल्समध्ये एनर्जी ऑलरेडी नाही राहत, आहे ना. तर मग ते का करतात? आपल्या पडोसीवाले, आपल्या नेबर्स ॲटम्स पासून, नेबर मॉलिक्यूल पासून का करते रे बाबा? एनर्जी घेण्याचा प्रयास करतात. त्यामुळे सॉलिडमध्ये पार्टिकल कसे जवळ राहते आणि सॉलिड कसं राहते? मजबूत राहते. समजलेत का? लिक्विडमध्ये, लिक्विड बनवण्यासाठी आपण त्या पार्टिकल्सला का करतो? थोडंसं सांगा. हीट देत असतो, गरमी देत असतो. हीट दिल्यानं का होते सांगा पटकन मला. हां बोला. पार्टिकल थोडेसे आपले बॉन्ड का करतात? आपलं जे बॉन्ड राहतं याच्यामधलं जे बंधन राहते ते काय थोडंसं कमजोर होते. समजलेत का? आणि ढिले होतात. म्हणून लिक्विड का करू शकते? आरामात थोडंसं फ्लो करू शकते. समजलेत का? म्हणजे त्यांना तितकी एनर्जी पाहिजे नाही. त्यांनी काही एनर्जी कुठून घेतली? बाहेरच्या हीटपासून घेतली. समजलेत का? थोडी एनर्जी हीटपासून, थोडी एनर्जी नेबर्सपासून. समजलं? थोडं समजलेत का? थोडा नेबर, थोडा हीट. समजलेत का? पण जर त्यांना आपण जास्तच हीट दिली तर ते पार्टिकल जवळ राहतात का? नाही. कुठे चालले जातात? मग ते दूर चालले जातात, कारण की त्यांनी पूर्ण एनर्जी कोणापासून घेऊन टाकली? आता हीटपासून घेतली. म्हणजे त्यांना आता नेबर्सपासून एनर्जीची गरज नाही आहे. नाही समजलं? हां. तर आता यालाच म्हणतो एनर्जी घेण्यासाठी जेव्हा ते जवळ येतात ना, आहे का नाही, तर त्याच फोर्सला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. म्हणजे कोणतेही पार्टिकल आपल्या नेबर्सपासून एनर्जी घेण्याचा प्रयास करतात. समजलं? आणि ते घेण्यासाठी त्यांनी काय करतात? एकमेकावर फोर्स अप्लाय करतात. त्याला काय म्हणतो आपण? इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि ही कोणती फोर्स असते? एका प्रकारची का असते सांगा पटकन. अट्रॅक्शन. समजलेत का? अट्रॅक्शनची फोर्स असते, रिपल्शन नाही राहत बरं याच्यात, ध्यान ठेवा. समजलेत का? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑलवेज का करते? अट्रॅक्ट करते. ठीक आहे. याच्यामध्ये दोन फोर्सेस सांगितले. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे दोन प्रकारचे फोर्स. कोणते? कोहेसिव्ह अँड अडहेसिव्ह. कोहेसिव्ह कोणत्या पार्टिकल्स मध्ये? सिमिलर पार्टिकल्स. आणि अडहेसिव्ह कोणत्या पार्टिकल्स मध्ये? डिफरंट पार्टिकल. ठीक आहे. आता आपण याच्यावरूनच का काढूया? अँगल ऑफ, बोला ना, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काऊन रे बाकीच्यांना आवाज नाही का? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलेत का? तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं होते बघून घ्या एकदा. ठीक आहे. जसं सपोज एखादा फरशी आहे. जसं तुम्हाला एखादी फरशी म्हणण्यापेक्षा एखादा ग्लासचं प्लेट बनवू, एका काचेची प्लेट. ग्लास म्हणजे समजलं ना? काच. एक काचेची प्लेट घेतली. ठीक आहे. त्याच्यावर मी आता हे जे आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स जे आहे ना, कोणती फोर्स आहे बाबा? इंटरमॉलिक्युलर फोर्स. हे डेन्सिटीनुसार ॲक्ट होते. समजलं? ज्या वस्तूची डेन्सिटी जास्त त्या पार्टिकलची इंटरमॉलिक्युलर फोर्स सुद्धा जास्त. ठीक आहे. तर आता पहिले बघा, ग्लासची का म्हणजे डेन्सिटी जी असते ना, नियर अबाउट किती असते? सपोज मी काहीतरी सांगून देते. ग्लासची डेन्सिटी असते 2.2 समथिंग म्हणा. किती? 2.2 kg, सॉरी kg, नाही kg नाही, 2.2 kg पण नाही घेत, ग्राममध्ये घेते. ग्राम सेंटीमीटर क्यूब. समजलं? 2.2 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. मर्क्युरी बघा, मर्क्युरी जी असते त्याची डेन्सिटी असते 13.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. किती असते? 13.6 मर्क्युरी. समजलेत का?
वॉटर, वॉटर म्हणजे कोणतं वॉटर? प्युअर वॉटर आहे ना, याची डेन्सिटी असते 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे, जाऊ दे सध्या पुरतं, ठीक आहे. हां, आणि वॉटरचं 1 ग्राम नको, प्युअर वॉटर घेतच नाही आपण जनरली. प्युअर वॉटर नको घ्या, वॉटरच घ्या फक्त, ठीक आहे. नाही तर ग्लास घेत असाल तर मग ग्लासचं थोडंसं कमी करून टाकू आपण, ठीक आहे. जाऊ द्या जे बी आहे ते, प्युअर वॉटर, ठीक आहे. हां, प्युअर वॉटर झालं जमलं इतका 1 ग्राम, ठीक आहे. आणि बघा केरोसिन, केरोसिन जे असतं ते नियर अबाउट किती असते? 0.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. केरोसिनची किती असते? नियर अबाउट 0.8 ग्रामची असते. समजलं इतकं डेन्सिटी आसपास, ठीक आहे. हां, तर चला एक एक बघूया आपण आता, ठीक आहे. चला, याच्यावर मी ना का पाडला? एखादा केरोसिनचा ड्रॉप पाडला. कशाचा ड्रॉप पाडला बेटा? केरोसिनचा ड्रॉप पाडला, ठीक आहे. हां, आता इथं कॉन्टॅक्टवाले पॉईंट्स कोणते कोणत्या वेळेस सांगा मला. केरोसिनचा ड्रॉप पाडला मी ना, याच्यावर केरोसिन माहिती आहे, केरोसिन माचीस तेल, ठीक आहे. हां, याच्यावर ड्रॉप पाडला, ठीक आहे. तर एक गोष्ट, ठीक आहे, एक सेकंड, थांबा थोडंसं. हां, आता मी जर याच्यावर असा केरोसिनचा ड्रॉप पाडला, ठीक आहे, तर मला सांगा कोणते कोणते पॉईंट कॉन्टॅक्टमध्ये येत आहे ग्लासच्या? कोणते कोणते पॉईंट कॉन्टॅक्टमध्ये येत आहे? इकडचे पॉईंट येत आहे, खालचेवाले, हे वरचेवाले पॉईंट येत आहे का कॉन्टॅक्टमध्ये? नाही, कारण की ते वरचे पॉईंट तर एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही, ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, तसं केरोसिनचा मी ड्रॉप असं पाडला असं सपोज, ठीक आहे, पाडला केरोसिनचा ड्रॉप पाडला असा, ठीक आहे. हां, आता इकडचे पॉईंट्सला हे बघा, हा हे जे इकडचे पॉईंट आहे, दिसतं तुम्हाला हे इकडचे पॉईंट? दिसतं हे 2 पॉईंट? हे तर ऑलरेडी ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये, याच्या काही मधातल्या वाल्याचं काही लिहिणं देणं नाही आहे ना. पण इकडचे पॉईंट्स बघा थोडंसं, दिसतं तुम्हाला इकडचे पॉईंट्स? हां, इकडचे पॉईंट का करतं? वरून याला का खिचत आहे सांगा? कोण खिचत आहे? केरोसिन. आणि खालून कोण खिचत आहे त्याला? ग्लास खिचत आहे ना. वरतं केरो हे पार्टिकल कोणाचे आहे बेटा सांगा? तुमचं केरोसिनचा पार्टिकल होता, केरोसिनला केरोसिनच खिचत आहे, तर कोणती फोर्स? कोहेसिव्ह फोर्स. समजलेत का? केरोसिनला इकडून ग्लास खिचत आहे, कोणती फोर्स आहे बाबा? अडेसिव्ह फोर्स. अडेसिव्ह फोर्स, समजलेत का? ते जे ग्लासचे जे पार्टिकल आहे त्याला मग खालतं खालतं खिचन. कोण जास्त ताकद लावून सांगा मग? केरोसिन जास्त ताकद लावून की ग्लास जास्त ताकद लावून? सांगा. ग्लास. काऊन? कारण की मी आताच तुम्हाला सांग, इंटरमॉलिक्युलर फोर्स कोणाची जास्त? ज्याची डेन्सिटी जास्त. ग्लासची डेन्सिटी काय आहे सांगा? जास्त आहे. कमी आहे का जास्त आहे? केरोसिनच्या मुताबिक ग्लासची डेन्सिटी जास्त आहे. तर या बाबतीत मग हे ड्रॉप जे आहे, या ड्रॉपला कोण खिचन? ग्लासचे पार्टिकल का करण? जास्त ताकदीने खिचन का नाही खिचन? ग्लासची फोर्स जे आहे ते जास्त ताकदवर येईल, जास्त स्ट्रॉंग राहणार ते. समजलं का? म्हणून हा जो ड्रॉपचा पार्टिकल आहे, हा ड्रॉप कसं होणार मग? असा काहीतरी होणार. काऊन? कारण की ग्लासने का केलं त्याला? खालती खिचून घेतलं होतं आहे ना. म्हणजे हे जे कॉन्टॅक्टवाले जे पॉईंट्स होते, हे जे कॉन्टॅक्टवाले पॉईंट्स दिसतात ना तुम्हाला, हे कुठे येणार? खालती येऊन जाणार. समजलं इतका? हां, आणि याच्या आहे ना, हे जे कॉन्टॅक्टवाले पॉईंट्स दिसत आहे ना, या कॉन्टॅक्टवाल्या पॉईंटवर तुम्ही असं टँजेंट काढा. कुठून काढायचा कुठून टँजेंट काढायचं? या कॉन्टॅक्टवाल्या पॉईंटपासून. हां, तर अँगल कसा भेटते? अक्यूट अँगल भेटते की ऑब्ट्यूस अँगल भेटते? कोणता ॲक्यूट अँगल भेटते? ॲक्यूट अँगल भेटते. काऊन? कारण की काय, अँगल कसा येत आहे? स्मॉल येत आहे तुमचा. येत आहे की नाही येत आहे स्मॉल? नाही समजलं का? समजलं ना? हां, तर म्हणून बघा, केरोसिनचा आणि ग्लासचा जो अँगल असते तो कसा असते? ॲक्यूट. कसा असते अँगल? कोणता अँगल असते? ॲक्यूट अँगल असते. समजलं का? ठीक आहे. चला, आता केरोसिनचा ड्रॉप झाला आपला, ठीक आहे. आता आपण ड्रॉप पाडूया कोणाचा बेटा? मर्क्युरीचा. कोणाचा ड्रॉप पाडूया आपण? मर्क्युरीचा. ठीक आहे. तर केरोसिनचा अँगल कसा राहते तुम्हाला समजला? कसा राहते? ॲक्यूट अँगल राहते. आलंय लक्षात इतकं तुमचं? ठीक आहे. आता मर्क्युरीचा ड्रॉप. आणि हे अँगल कुठून मेजर केले जाते रे बेटा? कुठून मेजर केले जाते? पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून.
हे असं 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 आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे पॉईंट असे पहिले वरतं होते, पण ग्लासनं का केलं त्याला? ग्लासची डेन्सिटी जास्त तर ग्लासची फोर्स सुद्धा इंटरमॉलिक्युलर फोर्स जास्त, ग्लासने त्याला असं खाली खिचून घेतलं, म्हणजे तो का गेला असा फैलून गेला, तो समजला इतका पसरून गेला. आणि कसं झाला तो? अशा टाईपमध्ये झाला तो, अशा टाईपमध्ये झाला. आले का लक्षात? नाही समजलं? या टाईपनं तो बनला का या टाईपनं? ठीक आहे. आणि इथं जे पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दिसत आहे, याच्यावर का काढता येते आपल्याला सांगा मग? टँजंट काढला तर का भेटला अँगल? कसा भेटला सांगा तुमचा? कोणता अँगल भेटला? ॲक्यूट अँगल भेटला. नाही समजलं? ठीक आहे. आता एक काम करते, ठीक आहे. आता एक काम करते, आता याच्यावरच घेते मी कोणता ड्रॉप रे बाबा? मर्क्युरीचा ड्रॉप घेते. कोणाचा? मर्क्युरीचा ड्रॉप घेते. ठीक आहे, लक्ष द्यायचा थोडंसं. आता चांगलं आहे ना? मर्क्युरीचा ड्रॉप. सुरुवातीला मी ड्रॉप दोघांचे सारखेच काढले, ठीक आहे ना. मग नंतर काय इफेक्ट बनते ते नंतर पाहू आपण, ठीक आहे. हां, हे ड्रॉप असा काढला. हां, हे पॉईंट ऑलरेडी काय ग्लासचा, थांब मी कलर वेगळा घेते. हां, हा जो ब्लू कलरचा पॉईंट दिसत आहे ना, ब्लू कलरचा जो पार्टिकल आहे तो काय ऑलरेडी काय मर्क्युरीचा पार्टिकल ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. पण हा जो पार्टिकल इकडचे जे पार्टिकल आहे ते ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का? नाही आहे. ठीक आहे, आता याच्यावर पाहू आपण कोणाकोणाची फोर्स. हां, खालून का खिचणार? ग्लास लावणार आपली फोर्स आहे ना. मर्क्युरीला कोणता ड्रॉप आहे बेटा? मर्क्युरी आहे ना. तर ग्लास कोणती फोर्स लावायला सांगा त्याला? इंटरमॉलिक्युलर फोर्स लावा. कोणत्या टाईपची? अडेसिव्ह टाईपची. आणि वरून कोणते पार्टिकल लावणार बेटा? मर्क्युरीलाच खिचन ना. कोणती फोर्स? कोहेसिव्ह टाईपची. समजलं का? पण मला आता इथं या रिडिंग्सकडे पहा आणि मला सांगा कोणाची फोर्स जास्त? मर्क्युरीची डेन्सिटी जास्त की ग्लासची डेन्सिटी जास्त आहे? मर्क्युरीची डेन्सिटी जास्त आहे. किती येतं? 13.6 येत आहे ना. म्हणजे ऑब्वियस आहे मर्क्युरीची फोर्स बी का असेल मग जास्त असेल. तर मग मर्क्युरीचे पार्टिकल का करणार मर्क्युरीला? असं वरतच खिचून ठेवणार, खालते जाऊन देणार आहे का त्याला? नाही ना. म्हणजे बाय डिफॉल्ट हा ड्रॉप का होणार आहे? कोणत्या शेपमध्ये राहील तो आपला? स्पिअरिकल शेपमध्ये राहणार तो. असा फ्लॅट होणार नाही. कोणासारखा फ्लॅट नाही होणार तो? वॉटर आहे का? केरोसिन सारखा तो फ्लॅट होणार नाही. ते पार्टिकल बरोबर कुठे राहणार? आपले वरतच राहणार इतका. आता मग या पार्टिकल्सवर का काढायचं मी तुम्हाला सांगितलं. का काढायचं? अँगल काढण्यासाठी टँजंट काढता. चला, टँजंट कसं निघन? असंच निघन ना टँजंट कुठंतरी. कायचं असंच टँजंट निघा ना तुमचा? निघला आहे टँजंट? हां, आता हा टँजंट निघला. या अँगलला मेजर करा. हा कोणता अँगल मिळाला सांगा तुमचा? ऑब्ट्यूज अँगल मिळाला ना. ऑब्ट्यूज ग्रेटर दॅन 90 डिग्रीचा येत आहे का नाही येत आहे? बोला, येत आहे ना. ग्रेटर दॅन कोणता येत आहे सांगा? 90 डिग्रीवाला अँगल येतं, ऑब्ट्यूज अँगल. समजलं इतका? यालाच का म्हणतो आपण? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं इतका? तर आठवण ठेवा. केरोसिनचा कसं येते? ॲक्यूट येते. आणि मर्क्युरीचा कसं येते? ऑब्ट्यूज येते. आणि कसं काढला जाते अँगल? त्याच्या कॉन्टॅक्टवरसून का करायचं? टँजंट घ्यायचा. का घ्यायचा? कॉन्टॅक्टवर टँजंट घ्यायचा आहे. समजलं इतका? नाही समजला? ठीक आहे. आता हे याच्यावरूनच तुम्हाला मेनिस्कस बी तयार होते. मेनिस्कस म्हणजे एक कर्व सरफेस राहते, गोलाकार सरफेस राहते. ठीक आहे, लिक्विड्समध्ये इथे पाहू घ्या मेनिस्कस कसं राहते. ठीक आहे, तर इथं बघा, एखादा टेस्ट ट्यूब घेतला, एक टेस्ट ट्यूब घेतली. ठीक आहे, टेस्ट ट्यूबमध्ये मी का घेतलं? या टेस्ट ट्यूबमध्ये मी भरलं केरोसिन. का भरलं? हां, पहिल्या टेस्ट ट्यूबमध्ये मी भरलं केरोसिन. ठीक आहे, झालं जमलं. हा, टेस्ट ट्यूब घेतला. ठीक आहे, टेस्ट ट्यूब घेतला. ठीक आहे. हा, आता या टेस्ट ट्यूबमध्ये मी का भरलं रे बेटा? का भरलंय? केरोसिन आहे ना, केरोसिन भरलेला आहे. हां,
तर आता इथं मला सांगा हे 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 पार्टिकल कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये, इकडे बघा हे जवळचे पार्टिकल दिसतं तुम्हाला, हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तुमच्या ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे ना. याला कोण खिचन, कोणाची फोर्स जास्त असेल, ग्लासची फोर्स जास्त असेल की केरोसिनची जास्त असेल, कारण की ग्लासची डेन्सिटी केरोसिनपेक्षा का असते, ग्लासची डेन्सिटी किती असते पहा बरं 2.2 आणि केरोसिनची किती असते बेटा 0.8 केरोसिनची, आणि ग्लासची किती आहे बेटा 2.2. तर मग ग्लास का करेल, त्याला जास्त फोर्सनी का करेल, खिचेल. ग्लास का करेल, त्याला जास्त फोर्सनी खिचेल स्वतःकडं. म्हणजे हा जो पॉईंट आहे, हा जो पार्टिकल आहे कुठं थोडंसं इकडून वरतं उठणार, आणि हा पार्टिकल बी का करणार थोडंसं इकडून वरतं उठणार आहे ना. म्हणजे हा जो मेनिस्कस आहे, हा जो सरफेस आहे, हा कसा तयार होणार असा, कोणत्या शेपच्या मेनिस्कस तयार होईल रे बेटा, हा सब तुमचा कोणत्या शेपचा होणार, कॉन्केव शेपचा. कॉन्केव म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कॉन्केव कॉन्व्हेक्स माहिती आहे ना. कॉन्केव म्हणजे दबलेली साईड, कॉन्व्हेक्स म्हणजे फुगलेली साईड. समज आहे ना, दबलं ना, दबलं का नाही दबलं, कारण की इकडचे पार्टिकल्स जे होते याच्यात ग्लासचे पार्टिकल का करतो त्याला असे खिचत होते आपल्याकडं, खिचत होते ना. मग मिनिस्कस कसं टाईपचं झाला, कॉन्केव मिनिस्कस. कसं आहे, कॉन्केव मेनिस्कस, कॉन्केव मेनिस्कस. नाही समजलं, कॉन्केव मेनिस्कस तयार आहे ना. काऊन, कारण की ग्लासची फोर्स का होती, केरोसिनच्या फोर्सपेक्षा का होती तुमची जास्ती. समजलं इतका. आता तसंच बघा, आता दुसरं बघा, इथं पाहूया, इथं बघून घ्या. हां, आता याच्यामध्ये तसंच आपण जर का भरलं असेल, मी सपोज मर्क्युरी भरलं असेल, ठीक आहे, मर्क्युरी भरताय हां, या टेस्ट ट्यूबमध्ये का भरतो मी आता, मर्क्युरी भरता, ठीक आहे. ठीक आहे, वरला मर्क्युरी, ठीक आहे. आता हे मर्क्युरी जे आहे, हां येतं काय आहे बघा, आता येतं त्याचे पार्टिकल्स आहे. सपोज समजलं हे कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ग्लासच्या बी कॉन्टॅक्टमध्ये आणि मर्क्युरीच्या बी कॉन्टॅक्टमध्ये आहे ना. हां, मर्क्युरी स्वतःकडे खिचन म्हणजे कोणती फोर्स लावन, कोहेसिव्ह फोर्स आहे ना. आणि ग्लास मर्क्युरीला खिचन कोणती फोर्स लागेल, मग ते अडेझिव्ह. कारण की डिफरंट पार्टिकल आहे, मर्क्युरी ग्लास डिफरंट आहे, तर अडेझिव्ह. आणि मर्क्युरीलाच खिचन, हे बघा मर्क्युरीलाच खिचन तर कोणती, कोहेसिव्ह फोर्स. आणि ग्लास मर्क्युरीला खिचन कोणती बेटा, अडेझिव्ह फोर्स. कोण जास्त असेल सांगा याच्यामध्ये, कोहेसिव्ह फोर्स जास्त असेल का अडेझिव्ह, सांगा. डेन्सिटी कोणाची जास्त आहे, ग्लासची जास्त आहे की मर्क्युरी जास्त आहे, मर्क्युरीची 13.6 आहे ना. म्हणजे हा जो येतं जे खिचन, कोणाला खिचन, मग मर्क्युरी आपल्या ड्रॉपला स्वतःकडे खिचन का नाही खिचन. म्हणजे हा जो मेनिस्कस तयार होणार, हा कोणत्या शेपचा होणार, हा असा स्वतःकडे खिचलेला शेप आहे का नाही. म्हणजे हे पार्टिकल बघा ना, स्वतःकडे खिचले गेले, म्हणजे कसं झाले, असे आहे का नाही, करून तो शेप कसा गेला असा टाईपचा झाला. म्हणजे कोणता मेनिस्कस तयार झाला मग याचा, हां या शेपला कोणता मेनिस्कस म्हणतो आपण, कॉन्व्हेक्स. कोणता रे बाबा, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. कोणता मेनिस्कस, कॉन्व्हेक्स, फुगलेला. काय समजलं, अरे बोला, समजलं ना, कॉन्व्हेक्स मेनिस्कस. आणि हा कोणता मेनिस्कस, कॉन्केव. ठीक आहे, कॉन्केव मेनिस्कस. बघा बरं याच्यावर अँगल काढा बरं, टेंजंट काढा बरं येतं आता टेंजंट काढा बरं, कोणता अँगल बनला सांगा बरं, ॲक्यूट अँगल बनला नाही का. आणि याच्यावर टेंजंट काढा बरं, कसा अँगल बनला सांगा बरं तुमचा, ऑब्ट्यूज अँगल बनला. नाही समजलं, अरे बोला, ठीक आहे, एवढं होत आहे. ठीक आहे, आता मग दुपारी या, मी पूर्ण लेसन कंप्लीट होऊन जाईन आपला. ठीक आहे, मग उद्या आपण थर्ड लेवल लेसनचे रिवाइज करू. ठीक आहे.